संक्रांत म्हटल्यानंतर हक्कानी काळी साडी नेसण्याचा दिवस. हा, काळ्या साड्या. हे बघ, मी काळ्या साड्यांचं सॉर्टिंगच करते. ह्याला सॉफ्ट सिल्क म्हणतात Yes. आणि याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन. पण आता ही सिल्क कॉटन आहे, याच्यात गोल्डन सिल्वर दोन्ही जर आहे. सिल्क कॉटन आहे ही आपली कोइंबतूरची. वयामुळे असेल किंवा आता खूप मला लग्न कार्य खूप झालेत, मला आता सुटसुटीत लाईट साडी हवी असं असेल तर माहेश्वरी सारखा दुसरा ऑप्शन नाहीये. खूप सुंदर साडी आहे आणि त्याला प्रिंटेड पल्लू आहे. हा खूप ट्रेडिशनल नकोय मला. आणि थोडी नंतर ऑफिस वेअर पण असू हा, शकते. मला नंतर ऑफिसला पण नेसता आली बरोबर. पाहिजे. त्याच्यावर तो Enhances the ब्लॅक color. हायलाइट होतोय Yes. खूप ना. सो ही आहे. नमस्कार. आता येतोय आपल्या सगळ्यांचा लाडका सण अर्थात संक्रांत. आणि संक्रांत म्हटल्यानंतर काळी साडी, हक्कानी काळी साडी नेसण्याचा दिवस. प्रथामध्ये अशा कुठल्या कुठल्या काळ्या साड्या आहेत ह्या आपण बघू शकतो वेगवेगळ्या टाईपमध्ये. चला तर मग भेटूया कविताला. हाय कविता. हॅलो, हाय. हा, काळ्या साड्या. हे बघ, मी काळ्या साड्यांचं सॉर्टिंगच करते, कारण आता संक्रांत आहे तर इथेही आम्हाला स्टोअरमध्ये जेवढ्या शक्य आहे तेवढ्या एक दोन सेक्शन्स फक्त ब्लॅक साडीजचे करायचे असतात. सो ते सॉर्टिंगच चाललंय. हे वेगवेगळ्या प्रकारच्या काळ्या साड्या येस. आहेत. तू नेसलीस ती आवडली का मुळात तुला येस, साडी? ऑफकोर्स सांग येस. मला. हा आता मला कळलेला प्रकार आहे. ह्याला सॉफ्ट सिल्क म्हणतात Yes. आणि याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन. करेक्ट. हे तुला असं वाटत नाही कविता, गेल्या कित्येक एक 2-3 वर्षाचा ट्रेंड बघितला तर सिल्वर जरचं प्रमाण साड्यांमध्ये खूप वाढलेलं आहे. 100%. हो हो, तर तुला तो नक्की ट्रेंड वाढलाय. जाणवतो? सिल्वर जरीचा ट्रेंडही वाढलाय आणि सिल्वर गोल्डन एकत्र विणायचाही ट्रेंड वाढलेला आहे आणि तो खूप छान ट्रेंड आहे मला असं वाटतं. कारण पूर्वी असं समजलं जायचं की गोल्डन जरीची साडी आहे ना, मग मी सिल्वर दागिने नाही घालू शकत किंवा सिल्वर नुसती जर आहे तर मी गोल्ड नाही घालू शकत. तर आता हे अशा प्रकारच्या डिझायनिंगनी आणि विविंगनी असं झालंय की गोल्डन जरी असेल तरी तुम्ही सिल्वर ज्वेलरी घालू शकता आणि त्याचं स्टायलिंग खूप इझी झालंय असं मला वाटतं. हे गोल्डन आणि सिल्वर एकत्र छान साडीज मध्ये आणि इन जनरल आउटफिट्स मध्ये युज होत आहे त्याच्यामुळे. सो हा ट्रेंड मला आवडलाय. आपण आता वेगवेगळ्या काळ्या साड्या हो, बघितल्या. संक्रांत आहे तर खूप जणांना आता लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिली संक्रांत सेलिब्रेट करतात तेव्हा हलव्याचे दागिने घालतात मुली आणि छान सजतात. तर तो हलव्याच्या दागिन्यांचा मुळात एक व्हाईट कलर असतो. तर मला असं वाटतं की जर तसं तुम्ही नटणार असाल तर थोडेसे सिल्वर जर किंवा नुसता ब्लॅक कलर किंवा खूप गोल्ड नसलेल्या साड्या शक्यतो चूज करा. जसं की फॉर एक्झाम्पल आता ही सिल्क कॉटन आहे, याच्यात गोल्डन सिल्वर दोन्ही जर आहे, पण असं ओव्हर गोल्ड त्याच्यात यूज नाहीये. ह्याला तुम्हाला छान एखादा प्रिंटेड ब्लाउज करता येईल. सिल्क कॉटन आहे ही आपली कोइंबतूरची आणि ह्याच्या बरोबर हलव्याचे दागिने खूप सुंदर दिसतील असं. बरोबर. सो ही एक साडी आहे, आणि हा एक पुन्हा ऑप्शन थोडी आहे. जर नसल्यामुळे थोड्या करेक्ट. एज ग्रुप जास्त असलेल्या बायकांना पण कोणालाही हलकी नेसता येईल. आणि करेक्ट. जर नसलेली साडी आवडते तर त्या नेसू शकतात. त्याच्यात मग तसं जर कोणी असेल की ज्यांना वयामुळे असेल किंवा आता खूप मला लग्न कार्य खूप झालेत, मला आता सुटसुटीत लाईट साडी हवी असं असेल तर माहेश्वरी सारखा दुसरा ऑप्शन नाहीये. माहेश्वरी म्हणजे एव्हरग्रीन साडीज असतात. माहेश्वरी हे MP मध्ये विणलं जाणारं फॅब्रिक आहे आणि या साड्या थोड्या ट्रान्सपरंट असतात आणि त्याच्यातच त्याची मजा असते. सिल्क आणि कॉटन एकत्र करून हे वीव केलेले असतात. माहेश्वरीमध्ये ब्लॅक बरोबर असंख्य कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात. सो माहेश्वरी एक अतिशय सुंदर साड्यांचा प्रकार आहे. तुला आठवत असेल तर आपण एक शूट केलं होतं भार्गवी, ज्याच्यामध्ये तू एक मरून कलरची टसर नेसली होतीस आणि तुझ्या आई बरोबर आपण ते शूट केलं. पण ती एकतर खूप जणांना आवडली. तर त्याच्यातच एक ब्लॅक कलरची आहे, ही तू अंगावर घेऊन पाहिलीस तरी चालेल. खूप सुंदर साडी आहे आणि त्याला प्रिंटेड पल्लू आहे. हा मी तुला अशी देते, अप्रतिम दिसते. तर ही अशी जरा तुम्हाला जर थोडी ट्रेंडी साडी हवी असेल, खूप ट्रेडिशनल नकोय मला, नंतर ऑफिस वेअर पण मला नंतर ऑफिसला पण नेसता आली पाहिजे किंवा फॉर्मली पण नेसता आली पाहिजे, तर ही बघ अशी मस्त एकदम अशी डिसेंट सटल आणि क्लासी दिसणारी साडी. आणि त्याचा तो गोल्डन जो आहे ना, हा रंगही खूप सुंदर मस्त आहे. आणि ह्या साड्यांना ऍक्च्युली असा प्रिंटेड ब्लाउज पण दिलेला आहे जो खूप छान दिसतो. सो ह्या ब्लाउजच्या अगेन्स्ट ती अजून छान साडी दिसेल. सुंदरच दिसेल. प्रिंटेड टसर हा एक अजून एक प्रकार आहे आपल्या ट्रेडिशनल. ही तर इकत
तुझी पण फेवरेट आहे. आपण एक इकत नेसली पण नेसली होती पण आहे, आपल्या व्हाईट शूट ब्लॅक मध्ये. नेसलो होतो सो आपण. त्याच्यामध्ये जास्ती व्हाईट होता, ह्याच्यामध्ये थोडा जास्ती ब्लॅक आहे. हम्म. अप्रतिम साडी आहे. हे पोचमपल्ली सिल्क आहे इकतचं, आणि इकत प्रिंट नाहीये, हे पूर्ण इकत विविंग आहे. ओके. इकत विविंग वरती माझ्या फरमाईशी प्रमाणे तू एक एपिसोड एपिसोड कर, सो असं मला एक आपल्याला ब्लॅक साडी करता करता एक एपिसोड पण मिळाला इकतचा. माझी फरमाईश आहे की इकतचा एक एपिसोड झाला पाहिजे. हे बघ, काय सुंदर हो. दिसते बघ. आणि तो मध्येच ना असा तो एक ऍश वाव, ग्रे जो हा आहे ना, हा, that आणि त्याच्यावर तो enhances the ब्लॅक color. हायलाइट होतोय Yes. खूप ना. सो ही आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे चंदेरी कॉटन, कोटा दोरिया ह्या तर येतातच, हम्म. ब्लॅक मध्ये येतातच. तू नेसलीस ती सॉफ्ट सिल्क आहे. हम्म. तशा सॉफ्ट सिल्क मध्ये हे असे पण थोडा असंख्य, कॉपरिश कलर आहे हा, का सो ग त्याच्यात थोडा? जरीचे रंग थोडे थोडे वेगळे आणि सुंदर, वेरिड होऊन हा, जातात. सुंदर दिसतात. सो अशी छान, ह्याला फक्त लोअर साईडला बॉर्डर आहे. ओके. सो म्हणजे ही एक, बेसिकली ना आता जसं माझी आई किंवा माझ्या एका मावशीचं म्हणणं आहे की हो जर इथे टोचते एका हो वयानंतर हो किंवा काय, हो, वर काही नसल्यामुळे ती जिथे सोपं खोचणार जातं. तिथे हो ते अजून हो, सोपं आणि हलकं डेफिनेटली जातं डेफिनेटली 100%. सोपं जातं. येस. ही खड्डी जॉर्जेट त्याच्यानंतर आहे. ही हम्म. शिफॉन आहे, खड्डी शिफॉन आहे. खड्डी शिफॉन. हँडलूम ओके. वरची शिफॉन आहे. सुंदर साडी आहे. तुला तर हो, आवडेलच, ऑफकोर्स येस. 100% आवडेल. शिफॉन म्हणजे नेसायला हलकी फुलकी आणि सुपर लाईट आणि कम्फर्टेबल आणि ट्रेंडी येस. दिसतात खूप ना. खूप खूप. आणि ह्याला पण परत लग्नापासनं हो, कुठेही तुम्ही कुठेही नेसू तुम्ही शकता. नेसू शकता, अशा आहेत. वाव, खूपच सुंदर आहे. फारच गोड दिसते. आणि त्या खड्डी शिफॉनचं एक आहे ती कुठेही नेसू शकतो, हो हो, लग्नापासनं सगळी, अगदीच आणि अगदीच, हलकी पण असते. सो ऍब्सोल्युटली. अगदी यंग जनरेशनला ती फारच ट्रेंडी करून तशा आणि पद्धतीने त्याचं नेसलं. ड्रेपिंग स्टाईल्स पण वेगवेगळ्या करता येतात. करेक्ट करेक्ट. तुम्हाला फिश कट ड्रेप करता येतो, लेहंगा स्टाईल ड्रेप करता येतो, वेगवेगळ्या ड्रेप्स करता येतात. आता काय आपल्या कांजीवरम आहेतच. आमच्याकडे ही फार एक सुंदर कांजीवरम आली आहे. हे जर तू बघितलंस तर हे पैठणी मधल्या आसावली फुलांपासनं हा करेक्ट. इन्स्पायर्ड त्याचं हे आहे. तसं काय हँडलूम मध्ये इकडचे तिकडे इन्स्पिरेशन्स प्रांतांमधले घेतच असतात, आणि पण हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आणि बघ. हा, तो याला सुद्धा वरच्या साईडला बॉर्डर नाहीये, आणि फक्त हे कॉम्बिनेशन बघ, काय क्लास आहे. प्युअर सिल्क हँडलूम आणि ब्लाऊज त्या कांजीवरम आहे. कलरचा हा, होता ना, आणि ब्लाऊज पीच. त्या कलरचा, आणि ही काठ बघा असं, हा, असं सुंदर दिसेल ना, खूप आणि सुंदर आहे. ब्लॅकला पीच आणि असा आता म्हणजे काहीतरी ना, आता हे तुझी जो पहिली संक्रांत आहे तर ह्याच्यावरती दागिने आणि हे सो सुंदर उठून दिसतात. दिसेल ती करेक्ट नवरी करेक्ट मुलगी करेक्ट असं. करेक्ट. सो हा एक सुंदर प्रकार ट्रेडिशनल साड्यांमधला. पैठण्या तर आपल्याकडे ब्लॅक आहेतच, ब्लॅक असतात. पैठण्या भरपूर आहेत आणि भरपूर प्रकारांमध्ये आहेत. त्याच्यानंतर समजा की मला ट्रेडिशनल साडी नकोच आहे, मला काहीतरी असं हवंय जे मी ऑफिसला पण नेसू शकते, तर आपल्या अगदी सिंपल कॉटन साडीज पेक्षा अशा ह्या सेमी टसर्स पण आहेत आपल्याकडे, की ओ. थोडं कॉटन बेसच आहे त्याला, आणि हे आणि ऍप्लिक ना. करेक्ट हा. ऍप्लिक वर्क आहे, सुंदर काम आहे त्याच्यावर. सो अशा ह्या हलक्या फुलक्या 3000 च्या रेंज मध्ये. हा. 2500 च्या रेंज मध्ये अशा पण साड्या आहेत. असं हे ब्लॅक साडीजचं कलेक्शन. ही पण एक सेमी टसर आहे, अच्छा, ही तशीच आहे, सेमी तशीच तसरच आहे. आहे. सो ही पण 3-4000 च्या रेंज मध्ये. ह्याला थोडी जर आहे, हा, आधीच्या खाली साडीला आहे. जर हा. नव्हती, ह्याला थोडी जर आहे. असं. सो वाव. अशा काय काळ्या साड्यांमध्ये रमून जातो आपण, आणि सगळ्यांना काळ्या साड्या कितीही म्हणला अशुभ आहेत तरी प्रत्येक साडी प्रेमींच्या एक असतेच. वॉर्डरोब मध्ये 1-2-3 काळ्या साड्या मिळतातच, आणि काही नाही तर काळी बॉर्डर असलेल्या साड्या तरी आवडतातच. ऑफकोर्स, कारण सो या साडीचं, या काळ्या रंगाचं अजून एक बऱ्यापैकी नेसण्याचं कारण तुम्ही या साडीत बारीक करेक्ट दिसता. करेक्ट. सो असं आहेच, कलर थिअरीमध्ये, लाईट थिअरीमध्ये पण असं आहेच की ब्लॅक कलर अब्झॉर्ब करतो, जास्त रिफ्लेक्ट करत नाही, आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ब्लॅक किंवा डार्क कलर्स घालता तेव्हा इल्युजन सिल्हुएट असं करेक्ट क्रिएट होतं की करेक्ट. थोडं नॅरो दिसतं, खूप ब्रॉड ब्रॉड दिसत सो नाही. सो ब्लॅक मध्ये तर हा मॅक्झिमम ते हा, होतं, सो ब्लॅक त्यामुळे. मध्ये बारीक दिसायला होतं, हे पण एक आहे. कविता, संक्रांतीला एक काळी साडी नेसण्यामागचं काय गणित आहे? खरं सांगायचं तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असं आहे की एकतर संक्रांत म्हणजे थंडी असते, हम्म. तर तो थंडीचा सीझन आहे, आणि थंडीमध्ये छान वॉर्मथ ऍब्सॉर्ब करणारा रंग म्हणजे काळा रंग, त्याच्यात उष्णता ऍब्सॉर्ब होते, आणि तो तेव्हा घातला तर तुम्हाला थंडी कमी वाजेल, असं असं एक उष्णतेचं मेन कारण आहे हा रंग घालण्याचं कपड्यांमध्ये आणि साड्यांमध्ये, असं मला वाटतंय. आणि आपल्याकडे तर असं म्हटलं जातं की नजर लागत नाही, काळं असेल तर काळा टिक्का पण आपण लावतो, आणि असं तो त्यामुळे इव्हिल एनर्जी
त्यातनं त्याच्यापासून लांब 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 जाते, बरोबर. असाही एक समज आहे. आणि हा समज फक्त आपल्याकडे असं नाही, हा जगभरात समज आहे की इव्हिल एनर्जी वॉर्ड ऑफ होते बेसिकली काळ्या काळ्या रंगाने. रंगाने. सो असं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे बरेच वेळेला लग्नांमध्ये काळा हो. रंग नाही घालत किंवा नेसायचा नाही. ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे किंवा तुला काय ट्रेंड प्रमाणे जाणवतं? माहितीये. ओके. सो हे नक्कीच आहे की आपल्यामध्ये मेनली इंडियन रिच्युअल्स मध्ये किंवा असं भारतीय परंपरेत काळा रंग अशुभ मानला जातो शुभ कार्यांमध्ये. हं. म्हणजे लग्न असेल किंवा कुठलंही शुभ कार्य असेल तर शक्यतोवर काळं घालू नका असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर मला त्याचं कारण एवढं माहिती नाहीये. काळा रंग अशुभ का मानला जातो हे माहिती नाहीये. कारण एकीकडे आपण काहीतरी आपल्याला अशुभ होऊ नये म्हणून काजळ लावतो, हं. एकीकडे काळा टिका लावतो लहान बाळांना की त्यांना नजर लागू नये. मग काळं का नाही घालायचं? खरं तर हा मला प्रश्नच आहे. आपण हा आपल्या ऑडियन्सना विचारू शकतो की तुम्हाला त्याच्या मागचं काही लॉजिक किंवा काही रिझनिंग माहिती असेल तर आम्हाला आम्हाला सांगा. सांगा या निमित्ताने. पण आमच्याकडे बरेच वेळेला बारशाला हम्म. बाळाची आई हो तिला काळ्या रंगाची हो साडी आहे असते, आहे हो आहे. ना? महाराष्ट्रीयन्स मध्ये मॅक्सिमम बारशाला काळ्या रंगाची, पण त्याचंही कारण मला असं वाटतं दृष्ट. तेच आहे की नवीन बाळ येतं तर त्याला दृष्ट लागू नये Absolutely, म्हणून absolutely. आपण सगळ्यांनी काळं घालूया. तर खरं काळा रंग हा प्रोटेक्टिव्ह कलरच आहे. सो हरकत नाही लग्नांमध्ये नेसायला. आणि ह्या ऍक्च्युली तुला गंमत वाटेल पण ह्याच भावनेने की आम्ही हेच डिस्कशन आमच्या घरी केलं होतं माझ्या लग्नाच्या वेळेस की काळा रंग घालायला काय हरकत आहे, खरं तर नजर लागत नाही आणि प्रोटेक्टिंग कलर आहे तो, असं म्हणून माझ्या आईनी माझ्या लग्नाच्या रिसेप्शनला काळ्या रंगाची बनारसी सुंदर साडी नेसली होती. Oh, how आणि आम्ही sweet. हाच विचार केला होता की काय हरकत आहे, हा प्रोटेक्टिव्ह कलर आहे असं म्हणून. तर हे एक एक्सपिरियन्स शेअरिंग. सो प्रथाच्या स्टोअरमध्ये ठाण्याच्या, पुण्याच्या नक्की जा. ब्लॅक साड्यांचं येस. आउटस्टँडिंग कलेक्शन आहे. तुमची पहिली संक्रांत असो, दुसरी असो किंवा 20वी 25वी असो, करेक्ट. नवीन साडी ऍब्सोल्युटली. घ्यायला काही कारण लागत नाही. सो प्लीज गो अँड शॉप फ्रॉम युअर हार्ट.